तोरणमाळ येथील महाशिवरात्री श्री गोरक्षनाथ महाराज यात्रानिमित्त बैठक संपन्न। मसावत पोलीस ठाणे हद्दीतील तोरणमाळ दूरक्षेत्र येथील श्री गोरक्षनाथ महाराज यांची यात्रोत्सव निमित्ताने बैठक घेण्यात आली। तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ महाराज यांची यात्रा दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते। त्या निमित्ताने मंदिरावर दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी बैठक घेण्यात आली। तोरणमाळ येथील महाशिवरात्री श्री गोरक्षनाथ महाराज यात्रा ही दिनांक 13 फेब्रुवारी ते 26 रोजी पर्यंत होणाऱ्या यात्रेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। सदर बैठकीत वाहन पार्किंग करिता जागा उपलब्ध करून देणे, दर्शनासाठी महिला व पुरुष वेगवेगळी रांग लावणे, महिला व लहान मुले यांची छेडछाड होणार नाही, स्वयंसेवक नेमणे, दुकानदारांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणे, रेषा आखून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, संपूर्ण यात्रेच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे, यशवंत तलावात भाविक आंघोळीसाठी जातात त्या ठिकाणी पाण्याची पातळी निश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था करणे, तलावाजवळ जीवन रक्षक नेमणे, ठिकठिकाणी ज्वलनरोधक उपकरणे बसविण्यात यावे, विविध ठिकाणी सूचना फलक लावणे, मंदिरात गर्दी होणार नाही याकरिता दिवसा व रात्री आपले स्वयंसेवक नेमणे, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, नारळ फोडण्यासाठी मंदिराबाहेर जागा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच वैद्यकीय अधिकारी तोरणमाळ यांना यात्रेच्या वेळी एक वैद्यकीय पथक नेमणूक करून पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवणे, रोड प्रसाद वाटपच्या वेळी गर्दी होणार नाही, तसेच महंत संजूनाथ महाराज यांना दानपात्रात भाविकांना दान करण्यास जबरदस्ती न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। तसेच दर्शनाची रांग व्यवस्था, वाहन पार्किंग जागेची पाहणी करण्यात आली। सदर बैठकीत मंदिरातील महंत संजूनाथ महाराज, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, वायरमन, वनरक्षक, तोरणमाळ, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, दुकानदार, तोरणमाळ गावचे स्थानिक ग्रामस्थ हजर होते। बैठकीत उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे, पोलीस हवालदार दादाभाई साबळे, रणसिंग सनेर, उमेश पावरा, दीपक पाटील, पोलीस पाटील ओलसिंग नाईक, पोलीस पाटील सुक्करसिंग चौधरी, माजी सरपंच पहाडसिंग चौधरी ग्रामस्थ उपस्थित होते।